मराठी निबंध शेतकऱ्याचे आत्मवृत्त. उन्हाळ्याची सुट्टी म्हणाल तर मनाला फक्त गावाची ओढ लागते. सर्वत्र पसरलेली हिरवळ, गायांचे हंबरणे, मंदिरातल्या आरत्या, ओसंडून वाहणाऱ्या नद्या, हे सर्व शहरात कुठे ना. अशाच एका सुट्टीत भेटले मला शेतकरी सखाराम पाटील. माझ्या मामाच्या शेतापलीकडेच त्यांची आमराई आहे. तुरेदार फेटा, भारदस्त बांधा, रुबाबदार मिशा व कणखर आवाज असलेले शेतकरी सखाराम पाटील स्वतःबद्दल बोलताना एका दुपारी म्हणाले, त्याचं असं हाय बघा, आमचा जन्मच ह्या मातीतला, बरीच जमीन बी हाय आमच्या मालकीची, गहू हाय, बाजरी हाय, आंबा हाय अन भाज्याही आहेत बघा. घरातली समधी शेतात घाम गाळतायत अन मग काय पिकं डोलायला लागतायत बघा. शाळा शिकलोय ना, 5वी पोत होती पहा. लिहिता वाचता येतंय म्हणून तर पीक पाण्यासंबंधी माहिती कळतीये. त्याचं कसं हाय बघा, काबाळ कष्ट करायची तयारी आणि पिकांची माहिती व निसर्गाची साथ, हे समज जुळून आलं की होतंय सर्व छान. आता काय रेडिओ हाय, टीव्ही हाय आणि काय तुमचं इंटरनेट हाय, मग काय मिळतीये सर्व माहिती. आणि कृषी खात्याची मंडळी येत आहेत ना अधूनमधून माहिती द्याव्या. ह्या बाराला तर पेरणीसाठी बिया पण दिल्या आहेत त्यांनी. गरज पडल्या अवजार, खत, औषधी पण देत आहेत बघा. पोरं बाळ आहेत की शाळा शिकतायत आणि फावल्या वेळात शेतातही हातभार लावतायत बघा. पोरं शिकावी आणि शेत डोलावं, देवापाशी हीच प्रार्थना. तर मित्रांनो, असे हे आमचे शेतकरी सखाराम पाटील, साधे, सरळ व कष्टाळू, आपल्या कृषीप्रधान देशाचे मानचिन्ह. धन्यवाद.